कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे। रोहा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांसाठी एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यात 193 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून तेवढीच मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत। आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्यासाठी स्थिर आणि फिरती पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत। तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत। मतदान शांततेत निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावे यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। रोहा तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद विभाग आणि 8 पंचायत समिती गणामध्ये एकूण 99 अर्ज प्राप्त झालेले होते। त्या अर्जांची छाननी आज सकाळी पूर्ण करण्यात आली। उपस्थित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। त्याच्यामध्ये विशेष करून खर्चाची जी मर्यादा आहे 6 लाख रुपये आणि 4.5 लाख रुपये ही मर्यादा समजावून सांगण्यात आली। खर्च दैनंदिन सबमिट करायचा आहे, जमा करायचा आहे, त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या। त्यासोबतच आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने कायदा सुव्यवस्था राखणे, उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवता कामा नये अशा स्वरूपाच्या सूचना आहेत। आचारसंहितेच्या अनुषंगाने रोहा तालुक्यामध्ये स्थिर चित्रण पथकं आहेत, ती 3 ठिकाणी आपण ठेवलेली आहेत। त्याशिवाय फिरती पथकं आहेत। त्याशिवाय ज्यावेळेस उमेदवारांचा प्रचार सुरू होईल त्यासाठी आपल्याला व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके त्यांच्यासोबत त्या प्रचारासोबत आपण नेमणार आहोत। तर आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व तयारी आमची झालेली आहे। जनतेला देखील आवाहन करण्यात येते की आचारसंहिता भंगाच्या काही घटना त्यांच्या निदर्शनास आल्या तर तातडीने आमच्याकडे संपर्क साधावा। आम्ही त्या ठिकाणी आमचं पथक पाठवून त्याबाबत उचित कारवाई करण्याची दक्षता घेऊ। रोहा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 193 मतदान केंद्र आहेत। त्यासाठी 193 मतदान पथके नेमण्यात येणार आहेत। त्याशिवाय 10% राखीव मतदान पथकं सुद्धा नेमण्यात येणार आहेत। त्यांचं प्रशिक्षण आम्ही उद्या 23 तारखेला ठेवलेलं आहे। दुसरं प्रशिक्षण 30 तारखेला ठेवलेलं आहे। त्यांचं योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतलं जाईल। त्यांना मतदान यंत्र हाताळणीचं प्रशिक्षण सुद्धा सोबतच दिलं जाणार आहे।